आज अचानक स्वामींचं दर्शन झालं. कसं ते सांगतेच, पण त्याआधी एक नवीन रेसिपी ट्राय केली ती आलू पोंगे. ते आम्ही शेगावला खाल्ले होते. तेव्हापासून यांचं चाललं होतं, "एकदा घरी करून बघ." म्हणलं चला आज ट्राय करूयाच. म्हणून बटाटे शिजवून घेतले आणि एका बाजूला हे पोंगे तळून घेतले. नंतर ते बटाट्यामध्ये तिखट, मीठ, चाट मसाला, हळद असं सगळं ॲड केलं. त्याच्यात कांदा, शेव घातली तरी चालते, पण नव्हतं म्हणून मग घातलं नाही. आणि नंतर असं मस्तपैकी करून घेतलं आणि त्या पोंग्यामध्ये ते आलू घालून खायचे. खूप सुंदर लागतात. यांना तर खूप आवडतात आणि त्यांनी ते खाऊन एन्जॉय केलं. नंतर कान्हा उठला झोपेतून, तर त्याची मस्ती लगेच चालू झाली. कारण की आमची खूप छान झोप झाली होती. संध्याकाळी तो बघा खाली खेळायला गेला आणि हे म्हणले, "चल आपण बाहेर फिरून येऊया." काही मनी ध्यानी नव्हतं. म्हणलं चला. गेलो तर बाहेर चहा घेतला आणि असंच चाललं होतं. तर हे म्हणले, "इकडे केंद्र झालंय, स्वामी समर्थांचं मंदिर उघडलंय, जायचं का आपण?" म्हणलं, "चला जाऊन येऊयात." आणि नकळतपणे स्वामींचं दर्शन झालं. इतकं छान आणि इतकं प्रसन्न वाटत होतं. काही मनी ध्यानी नसताना स्वामींनी बोलवलं आणि दर्शन झालं. आणि येताना मग कानाला फळं घेतली. आईस्क्रीम खायचा मोह आवरला नाही त्याला, म्हणून त्याला आईस्क्रीमही घेतली आणि त्याच्याबरोबर आम्हालाही घ्यायला लावली. मग घरी आलो आणि आम्ही तिघांनी आईस्क्रीम खाऊन दिवस संपवला. असा होता आमचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.